मावळ तालुक्यातील गेव्हंडे गावात स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत। पवनानगर पौड मार्गावर रस्ता रोको करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। प्रशासनानं तातडीनं स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी केली आहे। स्मशानभूमीसाठी जागा न दिल्यास महामार्गावरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। तर स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून हे आंदोलन करण्यात आलं। ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले। पावसासंदर्भातल्या काही बातम्या आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे करडा गोभणी आणि सरपखेड धोडप बुद्रुक मार्गावरील पूल हा पाण्याखाली गेलाय। या मार्गांवरील वाहतूक ठप्प झालेली आहे। दरम्यान पैनगंगा नदीला पूर आलाय। यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख आणि ग्रामीण मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। यशोदा नदीच्या पुरामुळे 3 प्रमुख मार्ग बंद करण्यात आले असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले। अलमडोह, भगवा, आलोडा, बोरगाव आणि निमसडा या गावांना पाण्याचा वेढा पडला असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले। मुसळधार पाऊस पडतो आहे। याचा फटका जो आहे देवळी आणि हिंगणघाट तालुक्याला बसलेला आहे। आपण पाहू शकतो की ही यशोदा नदी आहे ती दुथडी भरून वाहत आहे। तर त्यामुळे वर्धा राळेगाव जो हा जिल्हा मार्ग आहे तो बंद झालेला आहे। काल 4 वाजल्यापासून हा मार्ग बंद झालेला आहे। याच नदी काठावरील येणारे जे इतर जे गावं आहेत, अलमडो आहे, याचा गावाचा सुद्धा जिल्ह्याशी असणारा संपर्क तुटला आहे। यासह जवळपास 10 ते 12 जे गावं आहेत या परिसरातील त्याचा जिल्ह्याशी असणारा संपर्क तुटला आहे। मोठ्या प्रमाणात ही जी नदी आहे दुथडी भरून वाहत असल्यामुळे देवळी तालुक्यातील काही जे गाव आहे या गावाला सुद्धा पुराच्या पाण्याचा जो आहे फटका बसलेला आहे। भिडी असो, तिकडे सोनारा ढोक असो, शेंद्री असो, आंजी असो, या गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे। तर भगवा चांदकी कोपरा हा मार्ग बंद झाला असून या गावात सुद्धा पाणी शिरल्याची माहिती आली आहे। एकंदरीतच पाहता मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडतो आहे याचा फटका जो आहे तर तो शेतीला सुद्धा बसलेला आहे। जवळपास हजारो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली आली आहे। एक पळसगाव येथील अक्षय जो माटे आहे हा काल पुराच्या पाण्यात वाहून गेलेला होता, मात्र त्याला नदीतील एका झाडाचा आश्रय मिळाला आणि त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला। त्यामुळे त्याचा रात्री NDRF आणि FDRFच्या पथकाकडून पहाटे 4 वाजता रेस्क्यू करण्यात सुद्धा आलेला आहे आणि येत्या 2 दिवसात पुन्हा पाऊस पडणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान विभागाने दिली आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जे आहे तर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, सरूळ, वर्धा। नाशिक जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालाय आणि यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। जिल्ह्यातील 11ही धरणं 100% भरली आहेत। तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या गंगापूर धरणात सध्या 80% पाणीसाठा आहे। गंगापूर धरणातून 2498 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार ही कायम सुरू आहे आणि त्यामुळं जे काही नदी नाले आहेत त्यांना जोरदार पूर आल्याचं चित्र आहे। नाशिकमधले जे काही 23 धरणं आहेत त्यापैकी 11 धरणं हे 100% क्षमतेने पूर्णपणे भरलेले आहे। नाशिकचं जे मुख्य धरण आहे गंगापूर धरण ते जवळपास 90%हून अधिक भरलं होतं, मात्र पातळी ठेवण्यासाठी त्यातनं जवळपास 2500 क्युसेक्स पाणी जे आहे त्याचा विसर्ग हा गोदावरीच्या नदीपात्रात करण्यात येत आहे आणि त्यामुळं गोद्याला पुन्हा एकदा पूर आल्याचं चित्र आहे आणि तो गंगापूर धरणाचा जो पाणीसाठा आहे तो आता 80%वर पोहोचलेला आहे। आपण बघू शकतो की गंगापूर धरणात जो काही पाणी नदीपात्रात जो काही पाणीसाठा सुरू होता त्यामुळं गोदाकाठ जे आहे तो तुडुंब भरून वाहत आहे। गोद्याला पुन्हा एकदा पूर आल्याचं चित्र आहे आणि त्यामुळं गोदाकाठचे जे काही गाव आहे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जिल्ह्यात सकाळपासूनच ही पावसाची संततधार सुरू होती, त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही सगळी काळजी घेतलेली होती आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये
गोदावरीला पूर आल्याचं चित्र आहे। खरं तर नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात रेड अलर्ट आणि काही भागात ऑरेंज अलर्ट असला तरी ही परिस्थिती पाहता आणखी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून यापुढं आणखीन पाण्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह निलेश पवार, न्यूज 18 मराठी, नाशिक। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झालेली आहे। बेंबळा नदीला महापूर आल्यानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे। अनेक शेतांमध्ये 8 ते 9 फूट पाणी साचलं असून 8 ते 9 फूट उंच असलेल्या लिंबूच्या बागा देखील पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडालेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। अनेक ठिकाणी वीज खांब जमीनदोस्त झाले असून वीज तारा देखील तुटलेल्या आहेत आणि त्यामुळे काही भागातील वीज पुरवठा विस्कळीत झालाय। या पार्श्वभूमीवर शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। अमरावती जिल्ह्यात गेल्या 36 तासापासून मुसळधार पाऊस येत आहे आणि मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना आणि गावांना बसत आहे। मी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात आहोत। आपण बघू शकतो की हा जो बघितलं तर आपण नागपूरचा औरंगाबाद जाणारा हायवे आहे आणि हायवेच्या बाजूला असलेलं हे गाव आहे आणि बाजूला बघितलं तर ही बेंबळा नदी आहे आणि बेंबळा नदीच्या आसपास आपल्याला सध्या हे दिसत आहे की तुम्हाला दाखवतो की हे जे छोटे छोटे झाडं दिसत आहे ही खरं तर संत्र्याची बाग आहे। मात्र ही संत्र्याची बाग पूर्णपणे या पाण्याखाली जी आहे ती डुबलेली आहे आणि जवळपास 10 ते 12 फूट पाणी जे संपूर्ण या शेतात साचलेला आहे। हा जो आपल्याला अथांग परिसर दिसत आहे हा संपूर्ण एक बेंबळा नदी आहे। बेंबळा नदीच्या आसपासचा पूर्ण शेतीचा परिसर आहे आणि संपूर्ण शेतामध्ये जर बघितलं आपण तर पूर्ण पावसाचं पाणी जे जमा झालेलं आहे। रात्री जर बघितलं तर हा पूल आहे, या पुलाच्या कठड्यापर्यंत जे पाणी आहे याच्यावरून देखील ह्या रस्त्यावरून 2 ते 3 फूट पाणी जे आहे ते वाहून चाललेलं होतं। आसपासचं जर बघितलं तर या ठिकाणी हा धाबा पूर्णपणे जो उद्ध्वस्त झालेला आहे। या गावात जर बघितलं आपण तर अजूनही मोठ्या प्रमाणात जे पावसाचं पाणी जे आहे ते पावसाचं पाणी पुलावरून जरी ओसरलं असलं तरी मात्र आसपासच्या गावामध्ये आणि शेतामध्ये संपूर्ण पाणी साचलेलं, संपूर्ण शेती जी आहे ती शेती पाण्याखाली आलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे आहे नुकसान झालेलं आहे। या आसपासच्या गावातील शेतकरी जे माझ्यासोबत, दादा मला सांगा तुम्ही कुठल्या गावचे शेतकरी आहे आणि कुठला हा पूर आहे, कुठल्या नदीचा पूर आहे आणि काय नुकसान झालेलं आहे? आम्ही धानोरा शेखरा येथील शेतकरी आहे। धानोरा शेखरा आणि हे आता जे ऋतू उभे आहे आपण हे खरबी गुंड आहे, दोन्ही आमची गट ग्रामपंचायत आहे आणि दोनही ठिकाणी असे नुकसान आहे की शेती पूर्ण खरडून गेली, पिकं पूर्ण निस्तानाभूत झाले आणि शेतीबरोबरच आमचं शेती साहित्य जे आहे म्हणजे जे कधी पूर येत नव्हतं इथं अशा ठिकाणी आम्ही शेती साहित्य म्हणजे शेतीचे कोणते अवजार आहे, कोणाचा ट्रॅक्टर आहे, पाईपलाईन ते आपले स्प्रिंकलरचे पाईप आहे आणि स्प्रिंकलरचे पाईप वगैरे असं सगळं काही बरंचसं वाहून गेलं। नुकसान झालेलं आहे, अन्न धान्य सगळं वाहून गेलं लोकांचं। शेती पिकांचं नुकसान झालं, शेती अवजारे सुद्धा वाहून गेलेली आहेत। स्प्रिंकलर असेल, शेतातल्या जे लाईन आहे इलेक्ट्रिक लाईन कृषी पंपाची ते सुद्धा वाहून गेलेली आहे। निश्चितच आपण पाहू शकतो की अमाप जे नुकसान आहे ते या तालुक्यात झालेलं आहे। आता जरी शासनाचे अधिकारी या गावात येतील आणि या सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना मदत करतील अशी अपेक्षा या नागरिकांना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती। परभणीतील पालम तालुक्यातील पालम राणी सावरगाव रोडवरील लेंडी नदी परिसरात पुलाचं काम सुरू असून या ठिकाणी बनवण्यात आलेला वळण रस्ता पावसामुळे वाहून गेलाय आणि त्यामुळे परिसरातील काही गावांचा संपर्क तुटलाय। काल रात्री उशिरा परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यानंतर लेंडी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं। या पुरामुळे तात्पुरता बनवण्यात आलेला वळण रस्ता वाहून गेला असून याकडे प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे। काल संध्याकाळपासूनच परभणी शहर आणि जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यात काही भागात मुसळधार तर काही भागात संततधार पाऊस सुरू होता। मनमाड मालेगाव या भागात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे, त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले। शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। दरम्यान शाळेत जाणारे विद्यार्थी, मजूर आणि नोकरदारांना पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय। दमदार पाऊस होत असला तरी नदी नाले ओढे कोरडे असून त्यांना अद्यापही पूर आलेला नाहीये। त्यामुळे सलग मुसळधार पावसाची मनमाड, येवला, चांदवड आणि नांदगाव भागातील नागरिकांना प्रतीक्षा आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। जळगाव जामोद तालुक्यासह अनेक भागांना पावसानं झोडपून काढले। शेगाव वरवट रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं खेडजवळ रस्ता बंद करण्यात आलाय। त्यामुळे शेगाव आणि संग्रामपूरचा संपर्क तुटला असून माटेर गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे।
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा राज्यांना जोडणाऱ्या उनकेश्वर जवळील पैनगंगा पुलावरून पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील संपर्क खंडित झालाय. पुराच्या जोरदार प्रवाहामुळे पुलावरील कठडे देखील वाहून गेले असून परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं असून महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे.